परिषदेची निवडणूक 2026 लागली. आणखी शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी थोडीशी राखीव झाल्यामुळे आणि इथे या मतदारसंघात आमचे मित्र सहकारी आणि संघटनेत काम केलेले श्री देवदत्त कदम यांना माननीय पालकमंत्री साहेब, सन्माननीय राणेसाहेब, सन्माननीय खासदार नारायण राणेसाहेब यांच्या आशीर्वादामुळे त्यांना याची निवडणूक लढवण्याची त्यांना परवानगी मिळाली. त्यानिमित्ताने आज शिरगाव मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार ते जोरात चालू आहे. या इथले आमच्या भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय संदीप साटम साहेब, सन्माननीय मिलिंद साटम साहेब, सन्माननीय ही सगळी मंडळी, राजू शेट्टी वगैरे सगळी जी माणसं आहेत, यांनी जो प्रचाराचा धूमधडाका लावला आहे. यामुळे या मतदारसंघात आमचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे कमळ या निशाणीवर देवदत्त कदम हे 100% निवडून येतील आणि ती भेट आम्ही सन्माननीय पालकमंत्री साहेबांना ती देऊ त्यांच्या विजयाच्या रूपाने, असा मला विश्वास आहे. अनुसूचित जाती मोर्चाचा मी माजी जिल्हाध्यक्ष आहे आणि त्या अनुषंगाने यांनी जे काम केलेलं आहे देवदत्त कदम आणि आम्ही या जे सहकारी आहे ज्यांच्या सहवासाने आम्ही जे काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना ही निवडणूक अगदी सोपी जाणार. इतर कोणी उमेदवार राहिलं तरी त्यांनी समाजाचं काम केलेलं नाही, आम्ही समाजाचं काम केलं आहे. मुख्य करून सन्माननीय पालकमंत्री राणेसाहेब यांच्या विकासाच्या कामाच्यामुळे आणि त्यांनी विकासाची केलेली कामं या मतदारसंघात आणि इतरही ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही जिथे सन्माननीय मंत्री साहेबांना विनंती केली तिथे आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी आमचे कामे केली आणि विकासाच्या कामाला आम्हाला कायम त्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे त्या कामाच्या जोरावर सन्माननीय देवदत्त कदम यांना निवडणूक जिंकणे एकदम सोपं आहे. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय. जय भवानी, जय शिवाजी. वंदे.